ओट्सचा चिला बनवण्यासाठी 1 वाटी ओट्स मी गरम करून थंड करून घेतले आणि त्याची पावडर बनवून घेतली। आता या पावडरमध्ये आपण अर्धी वाटी बेसन, पाव वाटी दही घालूया, एक बारीक कापलेला कांदा, एक बारीक कापलेला टोमॅटो, एक बारीक कापलेली सिमला मिरची, गाजर आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालूया। त्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट, हळद आणि मीठ घालूया आणि पाणी घालून याचा आपण छान बॅटर तयार करून घेऊया। आता हे तयार असलेलं बॅटर आपण 5 मिनिटं बाजूला ठेवूया। 5 मिनिटांनंतर मी आणखी थोडं पाणी घालून हे बॅटर सेट करून घेतलं आणि आता आपण या बॅटरचे छान चिले घालून घेऊया। तर एकसारखं बॅटर पसरवून आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि साधारण 3 ते 4 मिनिटं एका बाजूने भाजल्यानंतर आपण हे पलटी करून दुसऱ्या बाजूनेही छान 3-4 मिनिटं भाजून घेऊया। अशाच पद्धतीने आपण सगळे ओट्सचे चिले बनवून घेऊया। थँक यू।